कोण्या तोंडानं चर्चा करू हे मले अशा बातम्या करायचं म्हटलं की एक मा डोसक्यावर की नाही सायकोलॉजिकल प्रेशरच येते. कारण लय जणांची अशी मानसिकता आहे की गावरान 90वाल्यानं बातमी करणं म्हणजे ते एकतर्फीच प्रकार. मानसिकता अशक्य ना. डोसके दुखणारी डबल बातमी. पोरीचं वय आहे 16 ते 17 वर्ष, अल्पवयीन मुलगी आहे असं मला माहीत होऊन राहिलं. मुलगी आहे आणि मुलगा कोण असेल, मुलगी हिंदू आहे, मुलगा पोरगा कोण असेल हे सांगायची मले गरज नाही. लाडीगुडी नवून चिखलदरा नेलं, दिवसभर चिखलदऱ्यात फिरफार काय काय काय. मग ते गावात येताना काही तरुणाले ते दिसले एका ठिकाणी. तरुणाला अडवलं. तरुणाले अडवल्यानंतर त्या ठिकाणी अक्षरशः त्या तरुणानं गावातल्या काही पोराला ते पोरगी वयची वाटली आणि थांबवलं. तर अक्षरशः त्या पोरानं बाकीच्या तरुणावर चाकू काढला. चाकू काढा ते प्रकरण ताकद झालं. मग त्या गावकऱ्यानं ते पोलीस स्टेशनला बोलावून त्याले सध्या पोलीस स्टेशनात आणलं आहे. सध्या आता गुन्हा लिहायची प्रक्रिया चालू आहे. डबल पोरीचं वय सांगितलं 16 ते 17 वर्षाची असणारी पोरगी आणि ते 22-23 वर्षाचा असणारा तो समजदार पोरगा. या साऱ्या गोष्टीहून नेमकं काय सिद्ध होते, असं कोण होऊन राहिलं नेमकं. मायबाप बिचारे जातात कामाले आणि लेकरं बा पोरगी शाळेत गेली, माय पोरगं शाळेत गेलं, हा विषय होते. पोरगी शाळेत जाणारीच आहे. ते आज चिखलदऱ्यात गेल्यानंतर ते जेव्हा परत येताना लोकही दिसले त्या टाइमले मोठा तितंबा झाला आणि लय गोंधळ झाला. ते कोणतरी धामणगाव का धोतरखेड्याची आहे म्हणते पोरगी. त्याच्यानं त्या गावातले लोकही लय मोठ्या प्रमाणात आतापर्यंत पोलीस स्टेशनच्या आजूबाजूनं जमा होते. पण आपलं काम नाही त्याचे चेहरे दाखवणं, बिलकुल नाही दाखवायचं. तर त्या पोराजवळ अनधिकृतपणे चाकू, म्हणजे चाकू असणंच हा अनधिकृतपणे आहे. चाकूचा धाक बाकीच्या पोराला त्यांनी दाखवला आहे. आता सदर तरुणाले परतवाडा पोलीस स्टेशननं गुन्हा दाखल झाला आहे आणि आता हा पोरगा सध्या अंदर असून बहुतेक त्या पोरीचं मेडिकल व्हायचे चान्सेस बी आहेत असं मला माहीत झालं. पण आता काय माहीत मेडिकल होते. आणि अल्पवयीन मुलगी असल्याच्यानं पॉस्कोसारखा गुन्हा यात दाखलही होऊ शकते इतकं मात्र नक्की. सध्या जर तुम्ही पोलीस स्टेशनातलं अंदरचं दृश्य जर पाहत असाल तर त्या ठिकाणी सध्या लय मोठ्या प्रमाणात काही जे लोक आहेत हे गडबडसारखं त्या ठिकाणचं वातावरण अंदरचं तुम्हाला दिसून राहिलं असेल. कारण सध्या या प्रकरणाच्यानं पोलिसाच्या मागं तपासाचा ससेमिरा वळणार आहे. हे एक पहिलं प्रकरण झालं. दुसरं प्रकरण ते वडगाव फत्तेपूरचं आहे, ज्या ठिकाणी एका अल्पवयीन पोरीचे काहीतरी सोशल मीडिया म्हणजे छायाचित्र काढले. त्याही पोराच्या विरोधात सावळे म्हणून पोरगा आहे त्याच्याही विरोधात एक गुन्हा दाखल होत आहे आणि ते पोरगी सध्या परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याचीही गुन्हा नोंदवायची प्रक्रिया चालू आहे. मी अशा गोष्टी बोलताना की नाही एकदम विचार करून बोलतो. आपलं काम आहे, कधी कोणाच्या बातमीतून भावना दुखावल्या नाही पाहिजे, पण भावना दुखावल्याने त्या गोष्टी कोणत्या होऊन राहिल्या आणि याले सर्वस्वी जबाबदार आहे चिखलदऱ्यात सहजरित्या उपलब्ध होणारे हॉटेल. चिखलदऱ्यात ज्या पद्धतीनं सहज हॉटेल उपलब्ध होऊन राहिले याच्यावर कोणीच काही बोलत नाही. मग याचे हॉटेल जर बंद केले त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न होईल. असे अनधिकृत धंदे करायसाठी हॉटेल जर दिल्या जात असतील तर त्याही ठिकाणी प्रशासनानं काहीतरी कायदेशीर निर्बंध लावायला पाहिजे. नाही तर काय 500-700 रुपयात हॉटेल उपलब्ध होऊन जातात, पण त्या 500-700 रुपयाच्या त्याच्या हॉटेलापायी या ठिकाणी अनमोल असणारं आयुष्य कितीतरी पोरीचं उद्ध्वस्त होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आता तरी एक तरुण सध्या ताब्यात आहे. यात काही तरुणाची संख्या वाढते काय हा येणारा टाईम सांगेल. पण यात दोन्हीही बाजूनं म्हणजे एका बाजूनं त्या पोरीच्या ऐकून आणि दुसऱ्या बाजूनं अनधिकृतपणे धारदार शस्त्र जवळ ठेवणे या दोन्ही प्रक्रियेतून आता गुन्हा दाखल होत आहे. डबल तेच पोरगी कोण आहे मी सांगितलं आणि पोरगा कोण आहे हे सांगायची मला तरी वाटते काही गरज नाही. या संपूर्ण प्रकरणात ठाणेदार साहेब कसून तपास करत आहेत. जे गोष्ट चुकीची त्या गोष्टीले कायदा लागेलच पाहिजे, शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट डबल तेच की कुठे चाललो आपण, पोरगीमध्ये शाळेत गेली आणि पोरगी चिखलदरा जाऊन तिथंबे करून राहिली. हे गोष्ट ब्रेकिंग न्यूज आणि मा बोलायचा जो मर्म आहे हा तुम्ही जरा डोसक्यात तुमच्या घाला. नाही बाकी तर माहीतच आहे मागं काय प्रकरण झालं होतं. सोशल मीडियावर कोण्या पद्धतीनं फोटो व्हायरल होतात तोंड दाखवायला जागा राहत नाही अशी परिस्थिती मायबापाची होते. अंगातल्या म्हणजे कपड्याच्या प्रत्येक त्या कचऱ्याले माणसाचा घाम लागते. एवढं मेहनत करून आपल्या लेकराले मोठं करायचा त्याचा प्रयत्न असते आणि लेकरं इकडे ती तंबे करतात. 16-17 वर्षाची पोरगी आहे, पोस्कोचा गुन्हा लागण्याचा आहे. दुसरी गोष्ट अशी की अनधिकृतपणे जे धारदार शस्त्र वागवलं आहे त्याचाही गुन्हा लागणार आहे. परतवाडा पोलीस स्टेशनला संपूर्ण प्रकरण आलं आहे. याच्यावर काय कारवाई ते काय मिळतं भाग क्रमांक म्हणजे पहिली बातमी
ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला दाखवत राहिलो की बा असंच झालं म्हटलं. पोरोईनं आणलं म्हणते आणि त्या पोरोईला चाकू दाखवला राजा त्यानं गावरान 90वर. एकदम सरकी टिपर बातमी, नो कट नो ड्रॉप.